तर आज आपल्याला बनवायचं आहे चण्याचा उसळ. त्यासाठी मी हे चणे भिजू घातलेले होते. आता हे छान भिजलेले आहेत आणि हे भिजलेले असून आता मी यांना आणखी छान शिजावे म्हणून 3 शिट्या होईपर्यंत कुकरमध्ये घालून यांना शिजू देणार आहे. मी कुकरमध्ये सर्व चणे घातलेले आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 3 शिट्या होईपर्यंत मी इथे शिजू देणार आहे. तर आपण इथे एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. आपण चण्याच्या उसळाला जिऱ्याने फोडणी घालूया. घालायसाठी कांदे आणि लसणाची पेस्ट तयार केली, तर ही पेस्ट आपण आता फोडणीमध्ये घालू. छान असं परतून घेऊ. आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करू, हळदी पावडर. हे मिश्रण छान शिजलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता टमाटर घालू. त्यामध्ये चम्मचभर मीठ घालूया. पावडर, पाणी घालू. चणे हे छान शिजलेले आहेत. तर आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चणे घालूया. तर आपण याला आता 5-7 मिनिटे छान शिजू देऊया. तर आपला उसळ तयार झालेला आहे. तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये रस्सेवाला उसळ पाहिजे असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता. आपण याच्यामध्ये सांबार घालूया. आपला चण्याचा उसळ तयार झालेला आहे.